बदनामीचा खटला टाकला त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही. सर तुम्ही नव्हते आणि बाकीचे खासदार. न्यूज 29 महाराष्ट्र. मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापलेत त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार. बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही. सर तुम्ही नव्हते आणि बाकीचे खासदार पण नव्हते का? पुन्हा तू उलटा प्रश्न विचार. हा चुकीचा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे. कोण गेला फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून. छापा ना, हिंमत असेल तर छापा. हे काय माहितीये का तुम्हाला? आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायच्या. बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. हे कोण असतात तुम्ही ओळखा ना? विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात? कोण कोणाला? 50 खोके एकदम ओके. कोण म्हणाल होतं? कोणी दिले होते? कबूल केलेलं जाहीर सभेत. त्या हिंगोलीच्या खासदार आमदाराने कबूल केलं. त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार तिथे. बांगर काढा त्याची व्हिडिओ क्लिप, तुम्हीच दाखवली आहे. हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का. म्हणजे कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेद्यांचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती अवलाद इथे बसली तुमच्या समोर, लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर सोबत. त्यासाठीच म्हणून मी म्हणाला माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती. सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी माझ्याशी बोललो. आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली. तुम्हाला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं स्वतःच सांगायचं. ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता माझ्या मतदारसंघात मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं. बोलावलं जातं असंही म्हणणार नाही. एकाही कार्यक्रमाला जिथं व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा. हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा. शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही. जिथं जिथं ते आहेत तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही. इतका कडवट. आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा. एकाने प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात. माझा प्रश्न पूर्ण असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, तुमच्याही समोर घडलेलं आहे. तुमच्या पक्षाचे घडलंय ना, जाणार नाही असं म्हणलं, 2 दिवसांनी तिकडे गेले आम्हाला बघायला. पण म्हणून अनेक आमदार असे आहेत की ते म्हणतात तुम्ही आज तसा दावा करता, तुम्ही लिहून देऊ शकता की मी कधीच. मी लिहून देऊ शकतो, माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या. स्टॅम्प पेपरवर घ्या, काय कोरे कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, घेतो तुमच्या समोर लिहून. आणि पॅड लिहून दे तुम्ही त्यांना. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. आणखीन कोणतं स्टेटमेंट पाहिजे? द्या ना मला. अजय पेन आण रे. अरे वा, असं आजपर्यंत कोणाशी वागलात कर तुम्ही? विकाऊ पत्रकारांच्या ते जे कोणी विकाऊ आहेत ना, दाखवलं तर आठवतं तसं आता हे पत्र दाखव करून फिरावं. लिहिलं मी खटला करणार, लिहिलं याच्यात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरे तर मूळ शिवसेना पक्ष यांचे मी जसं पत्र लिहिलंय, तुमच्या पक्षातले इतर खासदार देखील नाही, मला त्याच्याबद्दल मी असं मला प्रत्येकाने मला एक सांगतो तुम्हाला, हा तुमचा प्रकार मी कोर्ट नका स्वतःला समजू, कळलं का? स्वतःला कोर्ट नका समजू, तर मी स्वतःहून प्रयत्न केला परत वेगळ्या बातम्या जाऊ नये. कोण बोलणं इतकं खूप होतं, बोलणं हेच खूप होतं खरं तर. पण तुम्ही मला हे लक्षात ठेवायचं, मी कायम लक्षात ठेवणार आहे. आणि यापुढे जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा प्रत्येक पंतप्रधानांपासून सगळ्यांचं मी लेखी तुम्ही आणलंय का विचारणार, तरच मला प्रश्न विचारा म्हणून सांगणार. त्या वर्तमानपत्रामध्ये ज्यांचं मी नाव सहसा टाळतो पण ते मिंदे, त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाकी ज्यांची नावं देतो ते आज माझाही निधी आहे. नशीब आहे आमचं की अनिल देसाईंना वगळलंय माझ्या. आणि या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. पत्रकारिता एवढी विकली गेली याचं हे उदाहरण आहे. देशातील निव्वळ महाराष्ट्रातील देशातील जनतेने आता लक्षात घ्यायला पाहिजे. बातमी पूर्ण बातमीने मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली. मला आश्चर्य वाटलं की कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ करून बोलले. माझे सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी. एक लक्षात ठेवा, होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. इतकी हिंमत करता म्हणजे मी, अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना.